माननीय नामदार विखे पाटील जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उजनी पाणी वाटप संदर्भामध्ये कालवा सल्लागार समिती व जिल्हा नियोजन भवन कार्यालय सोलापूर येथे जिल्हाधिकारी समवेत बैठक संपन्न। सदर बैठकीला खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार राजू खरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत नियोजन बैठक संपन्न। जलसंपदा खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। एक वर्षापूर्वी मोहोळात मतदारसंघातील पाटकुल येथे कालवा फुटून शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। पाटबंधारे व तहसीलदार यांना नुकसानीचा अहवाल पाठवला होता, पण कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही। कालवा समितीच्या बैठकीत आमदार राजू खरे यांनी विखे पाटील समोर प्रश्न उपस्थित करून मोहोळ मतदारसंघातील 303 शेतकऱ्यांचे शासनाने नुकसान भरपाई मिळाली नाही। अनगर अप्पर तहसील कार्यालय 9 दिवसात मंजूर केलं। त्यात प्रतिमंत्री महोदय विखे पाटील यांनी येत्या 8 दिवसामध्ये पाटकुल येथील कालवा फुटून 303 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी, या संबंधित पाटबंधारे विभागाने आदेश द्यावा अशी विनंती मोहोळचे आमदार राजूभाऊ खरे यांनी पहिल्याच बैठकीत प्रश्न उपस्थित केला।